सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। तर मी फक्त हे सांगेल की मला आज 97% पडले, हा एवढा मोठा विजयासाठी ज्यांनी मला मदत केली, माझे आई वडील, माझे शिक्षक, मित्रमैत्रिणी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। आणि मी फक्त एवढेच म्हणेल की डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की जेव्हा प्रत्येक माणूस जन्माला येतो तेव्हा त्यांच्या अंगात ना एक अग्नी असते, तर आपण फक्त त्या अग्नीला पंख द्यायचे असतात। तर तुम्ही सुद्धा तुम्हाला ज्यात आवड असेल, तुमचा पॅशन सापडा आणि त्याच्यात काम करा, कारण शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त पण खूप काही आहे। जसं मला भाषण करायला आवडतं तर तुम्ही त्याच्यात जावा, फक्त अभ्यासात नका जाऊ। जसं यांनी सांगितलं करिक्युलम ऍक्टिव्हिटीज खूप इम्पॉर्टंट आहे, तसं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मी एवढं म्हणेल की तुम्ही सुद्धा नंतर 10वी जाताल, 12वी जाताल, तर तुम्हाला म्हटलं अरे तुम्ही 10वीचं वर्ष आहे, तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, तर मी हे सांगेल असं काहीच नाहीये। माझ्या अनुभवानुसार 10वी हा माझा सगळ्यात सोपा वर्ग होता। आणि अभ्यास करायला जर तुम्हाला नीट अभ्यास करायचा तर तुम्ही डिस्ट्रॅक्शन कमी करा। जसं माझ्या घरी TV नाहीये, मी जस्ट फोन अभ्यासापुरता वापरते, म्हणजे थोडाफार बघते पण, तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका, कन्सिस्टंट राहावा आणि अभ्यास करा। तर मी फक्त एवढंच म्हणेन, मी यांच्या सर्वांमध्ये जेवढं निरीक्षण केलं तर यांच्यात सगळं त्यांनी काय अचीव केलं हे एकदम त्यांचं बेस्ट व्हर्जन आहे। बट ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहे। तर तुम्हाला यांना बघितलं इथे मागे मुली पण बसलाय, त्यांच्यात ते थोड्या घाबरत होत्या, तर तुम्ही घाबरू नका। ॲज अ वुमन मी फक्त एवढंच म्हणेल की आपली एक ड्रीम असली पाहिजे, ती आहे की मला फक्त एकदम स्ट्रॉंग व्हायचं, एकदम बोल्ड व्हायचं, एकदम इंडिपेंडंट व्हायचंय, हे माझा गोल आहे माझ्या लाईफचा। तर मी फक्त एवढं म्हणेल की तुम्ही काहीही अचीव करा। जसं माझे पप्पा आहेत, हे आहेत सगळे, त्यांनी इतकं सगळं अचीव केलंय, पण त्याच्यात कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ते शिका आणि मग पुढे जावा। धन्यवाद।